मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमधील शांत, सुसंस्कृत आणि परिपक्व अभिनयाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे मिलिंद गवळी. 16 जून 1966 रोजी मुंबईत जन्मलेल्या मिलिंद गवळी यांनी अभिनयाची सुरुवात अगदी लहान वयातच केली. हम बच्चे हिंदुस्तान के आणि वक्त से पहिले या बालचित्रपटांतून त्यांनी कॅमेऱ्याचा सामना केला. लहान वयात मिळालेला हा अनुभव पुढे त्यांच्या अभिनयाचा मजबूत पाया ठरला. शिक्षणाच्या बाबतीतही मिलिंद गवळी नेहमीच पुढे राहिले. फतिमा हायस्कूल, शारदाश्रम, कीर्ती कॉलेज आणि पुढे मुंबई विद्यापीठातून M.Com पर्यंतचा त्यांचा प्रवास हे दाखवतो की अभिनयासोबतच शिक्षणातही त्यांना तितकेच महत्त्व दिले. खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेमुळे. कॅम्पस या मालिकानंतर त्यांच्यासाठी मालिकांची जणू रांगच लागली. परिवर्तन, आहत, CID, बंधन, कहाणी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी सिनेसृष्टीतही त्यांचा ठसा तितकाच ठळक आहे. नीलांबरी, आई, मराठा बटालियन यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी संवेदनशील आणि वास्तववादी अभिनय केला. आजच्या पिढीला मात्र मिलिंद गवळी सर्वात जास्त आठवतात. ते स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध देशमुख या भूमिकेमुळे कुटुंब, जबाबदाऱ्या, अहंकार आणि नातेसंबंध यांच्यात अडकलेला अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. सध्या मिलिंद गवळी वचन दिले तू मला या मालिकेमध्ये ॲडव्होकेट जहागीरदार मुख्य भूमिकेमध्ये आहेत. मिलिंद गवळी प्रति एपिसोड 30 ते 35 हजार इतके मानधन घेतात. खऱ्या आयुष्यात मिलिंद गवळी कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत. पत्नी दीपा गवळी आणि मुलासोबत ते साधं, शांत आयुष्य जगतात. कोणतेही वाद, गॉसिप्स पासून दूर राहून त्यांनी आपल्या कामावरच लक्ष केंद्रित केलंय. बाल कलाकार ते लोकप्रिय TV अभिनेता आणि दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास अनेक निवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मिलिंद गवळी यांचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? जुन्या मालिकांमधील मिलिंद की आई कुठे काय करतो मधील अनिरुद्ध की सध्या वचन दिले तू मला मधील ॲडव्होकेट जहागीरदार? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.